पितृपक्षात पितरांसाठी तर्पण केल्याचे महत्त्व सर्वांना माहीतच आहे। तसेच या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कारण पितृपक्षात पितरांचे तर्पण केले जाते। पितृपक्षात पितरांची आठवण केली जाते। विशेष म्हणजे पितृपक्षात आपल्या पितरांची आठवण काढली जाते। त्यासाठी त्यांच्या आत्मेच्या शांतीसाठी काही विधी केल्या जातात। यावेळी काही विशेष काळजी घ्यावयाची असते। हिंदू पौराणिक ग्रंथात आणि ज्योतिषशास्त्रात पितृदोषाचाही उल्लेख केलेला आढळतो। असे मानले जाते की पितरांच्या रागापोटी आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागते। मंडळी, श्राद्ध पक्षात जे अन्न शिजवले जाते ते प्रसाद म्हणून असतं। यावेळी अन्न अगदी सोप्या आणि शुद्ध पद्धतीने तयार करावं। असे न केल्याने पितर अन्नाला ग्राह्य करीत नाहीत आणि आपणास श्राद्ध पूजेचे पुण्य लाभत नाही। श्राद्धादिनी डाव्या, उजव्या, समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितले आहेत। त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो। एरवी आपण ताटात मीठ, लिंबू, चटणी वाढून सुरुवात करतो, परंतु श्राद्धाच्या पानात मीठ सर्वात शेवटी आणि लागणार असेल तरच वाढतात। श्राद्धाचे जेवण ज्या पानावर वाढले जाते त्याला तूप लावून मग त्यावर सगळे जिन्नस वाढले जातात। त्यामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पाचन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो। एरवी वाढलेल्या ताटात नैवेद्य दाखवताना आपण उजवीकडून डावीकडे ताटाभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवतो, परंतु श्राद्धाच्या पानाचा नैवेद्य दाखवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो। आता श्राद्धाच्या ताटात कोणते पदार्थ आणि कसे कुठले वाढले पाहिजेत ते पाहू। डावीकडे लिंबू चटणी, कोशिंबीर, कोचकय, आमसुलाची चटणी हे पदार्थ असावेत। उजवीकडे खीर, पालेभाजी, फळभाजी हे पदार्थ असावेत। समोर आमटी, कढी, पापड, कुरडई, भजी, उडदाचे वडे, माशवटक हे पदार्थ असावेत। मध्यभागी पोळी, पुरी, पक्वान्न, दूध, दही, साखर हे पदार्थ असावेत। अशा पानाचा नैवेद्य दाखवून कावळ्याला अन्नाचा स्पर्श झाला की मगच आपण या सर्व रसांची युक्त असलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे। हा या श्राद्धाचा स्वयंपाकाचा हेतू असतो। मंडळी, श्राद्धाचे भोजन हा अशुभ कर्मविधी मानला आहे। श्राद्ध कर्मातील भोजन हे पितरांच्या नावे केलेल्या आवाहनात्मक मंत्राच्या उच्चाराने भारित झालेले असल्याने ते वासनात्मक म्हणजे रजतमात्मक असते। या व्यतिरिक्त लिंग देहाच्या आगमनाने वातावरणही दूषित झालेले असते। यामुळे श्राद्धाचे जेवण ग्रहण करणाऱ्या जीवास त्रास होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून असे रजतमात्मक जेवण ग्रहण करायला जाण्यापूर्वी कर्मकांडाने काही बंधने घातली आहेत। ती बंधने पाळून आपल्या देहावरील रजतमात्मक विधीतून निर्माण होणारा परिणाम न्यूनतम होऊ देणे आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ न देणे हा यामागे दडलेला हिंदू धर्माचा उद्देश आहे। मंडळी, जेवण वाढताना एकाला कमी, दुसऱ्याला जास्त, एकाला चांगले आणि दुसऱ्याला निकृष्ट असे करू नये। श्राद्धा दिवशी तर असा भेदभाव मुळीच करू नये। श्राद्धविधी पूर्ण झाल्याविना लहान मुले, अतिथी यांना वा इतर कुणालाही अन्न देऊ नये। महाभारतच्या कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गात गेला। त्या ठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली, परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती। म्हणून त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले। त्यावेळी इंद्राने कर्णाला सांगितले की ज्याने आयुष्यभर सोने दान केले परंतु आपल्या पूर्वजांना श्राद्धात कधीही अन्न दिले नाही। त्यावेळी कर्ण म्हणाला की तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही। या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो हे श्राद्ध करू शकेल आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल। त्यावेळेपासून हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो।